सुरुवात करतोय. 8 टीम मधून या 2 टीम इकडे क्वालिफाय झाल्यात. मेगा फायनलला आपण सुरुवात करूयात. बोला गणपती बाप्पा, गिरगावच्या महाराजाचा. लेट्स प्ले. पहिलीवर घेऊन मंथन. पहिलाच बॉल मंथनचा एक समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला बॅटर यशने. यशने अफलातून बॅटिंग केली होती सेमीफायनल मॅच मध्ये आणि आता फायनल मॅच मध्ये तयारी करतोय. नॉन सेकंडला आदित्य. टॉस जिंकून पहिला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय मोरिया महाराजा संघ त्यांच्या विरुद्ध गिरगावचा महाराजा. या बॉलवर देखील डिक्लेअर झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे मिळेल. 20 बॉलची इनिंग आहे. विघ्नेश सुर्वे कुठे असेल तर तुझे वडील तुला शोधतायत. विघ्नेश सुर्वे. विघ्नेश या बॉलवर देखील समोर स्टँड आणि लेवर. यश 6 रनसाठी प्रॉपर टायमिंग केलं यशने आणि सुरुवात चांगली केली यशने. बॉलिंगसाठी मंथन. हाफ ट्रॅकर बॉल फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डिक्लेअर झोन मध्ये रन सिंगल मिळेल. मुंबईचं गल्ली क्रिकेट आज पाहायला मिळते आणि 1 to go हे क्रिकेट कुठेही पाहायला मिळणार नाही. फक्त मुंबईत असं पाहायला मिळतं क्रिकेट तुम्हाला. या बॉलवर देखील आपण पाहिलं व्हाईट बॉल. एका धावेने ग्राफ वरती जाईल एक्स्ट्रा रन स्वरूप मध्ये. या बॉलवर समोर खेळले गेलेत अगदी पहिली ओव्हर संपली आणि स्कोर झालाय 10 रन. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 10 धावा झाले. फलकावरती ग्राफ थोडाफार वरती जाताना पाहिला गेलाय. एक 6 आला यशचा, त्यामुळे मॅच थोडीफार बॉलिंगसाठी मोहितच्या हातामध्ये बॉल दिला लेफ्ट आर्म शाने. आजच्या दिवसभरामध्ये एक चांगली कामगिरी केली आहे बॅटिंग बॉलिंग करत असताना. या बॉलवर फटका थोडा फसला गेला. तिकडे रन मिळेल. सिंगल. स्ट्राईक एंडला एक हार्ड हिटर आदित्यने पण चांगली कामगिरी केली आज. आता बेस्ट वर्सेस बेस्ट आहे कारण की फायनल खेळत आहेत. दोन्ही टीम मात्र बॅलन्स आहेत. गिरगावचा महाराजा संघ आणि मोरिया महाराजा संघाची फायनल मॅच चालू आहे. 10वं पर्व कोण जिंकेल, 10वं टायटल कोण जिंकेल यावर संपूर्ण गिरगाव आणि या मुगबाटचं लक्ष आहे. या बॉलवर ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉलला फिरवला गेलाय नॉन स्ट्राईक एंडला आणि तिकडे चान्स घेतला. मोहितने बरोबर हिम्मतची किंमत आहे मित्रांनो. असा जर रनआउट काढला तर त्यालाच माहिती आहे तर आपण मॅच मध्ये येऊ शकतो. महत्वाची विकेट आहे. त्या विकेटला थांबवलं तर मॅच मध्ये आपण इझिली कमबॅक करू. बरोबर एफर्ट्स घेतले मोहितने. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आणि
वाईट +1 मध्ये 2 रनने स्कोर पुढे जाईल. 14 धावा झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडा फटका होऊन पाहिला हवेत तिकडे. आणि क्या बोलते कंपनी. लेग स्टिकच्या बाहेर तिकडे व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीयेत. क्रुशल मॅच आहे त्यामुळे इकडे 17 धावा झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका पण पाहिला तिकडे. One to go. या बॉलवर देखील लेफ्ट आर्म बॉल. चांगला बॉल पाहिला गेला बट तेवढा चांगला स्ट्रोक आणि तिकडे डॉट बॉल. 2 ओव्हर संपले. दीपेन 17 रन झाले. चला थोडं स्पीडअप खेळायचं आहे. फिल्डिंग टीम थोडं फास्ट खेळा मित्रांनो. हाफ ट्रॅकर बॉल समोर. टायमिंग चांगला केलं गेलंय. आदित्यच्या बॅट मधून हा अँड सम 6 रन साठी. आणि तब्बल धावा झाल्यात 23 धावा झाल्यात धावफलकावरती. आदित्यचा हा अँड सम 6. व्हाईट बॉल. (24) या बॉलवर देखील चांगली पिचिंग पाहिली गेली आहे. तोच बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉल. कॉन्फिडन्स ते बॉल टाकला. एक 6 आला हरकत नाही पण तोच मी पिचिंग करणार. दीपेन या बॉलवर देखील टॉप एज घेतली गेली आणि फटका तिकडे थोडा फसला. 24 रन झालेत.
दुपार प्रीमियर लीगचे एक 10वं पर्व कोण जिंकेल आणि आता काही क्षणात मात्र इकडे डिक्लेअर होईल की कुठली टीम इकडे चॅम्पियन होईल. या बॉलवर देखील फटका फसला गेला. बॉल हवेत आहे तिकडे आणि कॅच पकडली गेली आहे. बॅटर आऊट. आदित्यला बाहेर जाऊ. बॉलिंगसाठी आदित्य. या बॉलवर व्हाईट बॉल. 25 रन झालेत. फिनिशिंग टचची गरज आहे. यशकडे ती क्षमता आहे. 35-40च्या घरामध्ये स्कोर घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. या बॉलवर स्टँड अँड डिलिव्हर. स्टार्ट ऑफ द फायनल मॅच. क्रॅकिंग 6. चांगली बॅटिंग करतात आदित्य यश. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. थर्टी 32 धावा झाल्या धाव फलकावरती. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका फसला. तिकडे येईल डॉट बॉल. फायटिंग टार्गेट झालाय. धीम्या गतीचा बॉल. त्याला कव्हरचा खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. एका धाव्याने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल. 33. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे 2 रन. 35 धावा झाले धावफलकावरती.
लहान लहान मुलं देखील अगदी घरातून मॅच आनंद घेतात. या बॉलवर देखील हाफ ट्रॅकर आणि तिकडे आणि बॅटरला तिकडे एकच रन मिळेल. बट वेल बॅटिंग यश. मोर्या महाराज या संघाला जिंकण्याकरिता 37 धावांची गरज आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. 37 धावांची गरज आहे. सुदेश आणि त्या सोबतीला मोहित ही जोडी दाखल झाली आहे. पहिली ओव्हर घेऊन आणि दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करतोय. 37 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. पहिली ओव्हर घेऊन यश. पहिलाच बॉल एज घेतले गेले. टेकलर झोन मध्ये सिंगल रन. सदोतीस धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर देखील ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका आपण पाहिला तर
एक सिंगल रन स्ट्राईक रेटला मोहित येत आहेत. मोहितवर सर्वांचं लक्ष असणार आहे. मोहितने जर इनिंग बिल्डअप केली तर मॅच बनू शकते. 2 धावा झाल्या धावफलकावरती. अजूनही जवळपास 35 धावांची गरज आहे. 18 बॉल्स मध्ये 35 रनची गरज आहे. फायनल मॅच आहे. टायटल जिंकणं गरजेचं आहे. मुंबई प्रीमियर लीग कोण जिंकेल? या बॉलवर हवेत खेळले गेले. बॉल हवेत आहे तिकडे आणि मोहितची खेळी संपुष्टामध्ये येते. बॅटर आउट. या बॉलवर देखील आपट्याकर बॉल. आता मात्र तिकडे भरतचा थोडा हिट तिकडे मिस झालाय. बट 1 रन मिळेल आणि आता रन झालेत. गुड बॉलिंग. यशने फक्त 3 रन खर्च करताना एक महत्वाची विकेट मिळवली आहे. गुड बॉलिंग यश. 15 बॉल मध्ये 34 रनची गरज आहे. मेगा फायनलची मॅच कोण जिंकेल? न्यू बॅटर आकाश. बॉलिंग साठी भरत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर एक चांगली पिचिंग पाहिली गेली. पण तिकडे व्हाईट बॉल. 4 रन झालेत. 33 धावांची गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 11 रन्स तरी करणं गरजेचं आहे. बघूयात आता ही मॅच कशा प्रकारे क्लोज नेतील. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. या बॉलवर देखील स्लोअर पण टाकण्याचा प्रयत्न केला गेला. लोअर फुल टॉस बॉल. गुड बॉलिंग. चांगला बॉल पाहिली गेली. चांगली पिचिंग आणि इकडे इकडे मात्र थोडी मिसफील्ड आणि 7 रन झालेत. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे 1 रन. 1 to go. थोडी कठीण मॅच होती आता. या बॉलवर समोर चांगलं टायमिंग केलं आकाशने. बॉल हवेत आहे आणि फिल्डर आहेत तिकडे. कॅच पकडले. बॅटर आउट.
धावांची गरज आहे. दीपेन बॉलिंग साठी द्विज. दहा बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील एक रनने मात्र सुरुवात केली आहे. नऊ रन झालेत. 28 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. सत्तावीस रनची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता. आणि 9 बॉल मध्ये 27 रनची गरज आहे. या बॉलवर हाफ ट्रॅकर बॉल समोर खेळले गेलेत. फटका थोडा फसला आणि तिकडे 1 रन डबलचा कॉल दिलाय. 2 रन मिळतील. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर या बॉलवर देखील हाफ ट्रॅकर बॉल चांगलं टायमिंग केलं गेलं. रन मिळतील तिकडे आपण पाहिलं तर 18 रन झाले आतापर्यंत. 19 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर देखील चांगला टायमिंग पाहिला गेला बट गुड बॉलिंग. आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 19 धावांची गरज आहे. पाच बॉल मध्ये बॉलिंग साठी अक्षय.
क्रुशल मॅच आहे. सुदेशांना मात्र टायमिंग करावा लागेल. या बॉलवर देखील आपटाकर बॉल, पण तिकडे आता 2 रनचा प्रयत्न केला गेला आणि 2 रन तिकडे मिळेल. 4 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. 4 बॉल 17, एक 6 आला तर 3 बॉल 11 वगैरे बघायला मजा येईल. पण सुदेशने एक 6 लगावला पाहिजे. फायनल मॅच थोडीफार क्लोज यायला पाहिजे. वन साइड मॅच बघायला आवडत नाहीये. एक 6 ची गरज आहे मोरिया महाराजा संघाला जिंकण्याकरिता. जर एक 6 आला तर थोडं क्लोज येतील. हाफ ट्रॅकर बॉल समोर खेळले गेले. चांगलं टायमिंग आहे, बट हार्ड लक आणि बॉल थोडी कठीण होती मॅच. आता 3 बॉलमध्ये 16 रनची गरज आहे. या बॉलवर फुलटॉस बॉल आणि तिकडे आता मात्र कठीण आहे. 2 बॉलमध्ये आता आणि मॅच आता मात्र थोडी आणि गिरगावचा महाराज संघ मात्र फायनल वरती हळूहळू आपलं नाव कोरतोय. ज्यावर आहे सर्वांना गर्व असं हे 10वं पर्व गिरगावचा महाराजा आणि शेवटचा 1 टू गो आणि हे 10वं पर्व